आज आपण तयार करणार आहोत कोकणी पारंपरिक रेसिपी ऐरोळी। बघून तोंडाला पाणी सुटेल इतका मस्त स्वादिष्ट असा हा पदार्थ आहे। गोडाचा पदार्थ आहे, कमी साहित्यात आणि घरच्याच साहित्यात तयार होणारा हा पदार्थ आहे। पारंपरिक तर आहेच, त्यामुळे तो पौष्टिकही आहे। तुम्हाला मी इथे तोडून दाखवते। ह्या ऐरोळ्या ज्या आहेत त्या मस्त अशा खुसखुशीत आहेत, आतून एकदम पोकळ आहेत। चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करू। प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। ऐरोळी तयार करण्याकरता इथे आपल्याला नारळाचं दूध लागणार आहे। त्याकरता अर्धी वाटी नारळ जो आहे तो मी खोवून घेतलेला आहे आणि यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घालणार आहे। कोमटपेक्षा थोडंसं गरम आहे, हे खूप गरम नाही आहे। आता याला 10 ते 15 मिनटं असंच ठेवून देणार आहे। असं केल्यामुळे काय होतं, नारळाचं दूध जे आहे ते भरपूर आपल्याला मिळतं। तर 10 मिनिटांनंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा नारळ आपण काढून घेऊया आणि ह्याला बारीक करून ह्याचं दूध काढून घेणार आहोत आपण। तर इथे हे दूध जे आहे ते आपण गाळून घेऊया। या पद्धतीने असं हे नारळाचं दूध आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। मात्र एक लक्षात ठेवायचं की थोडंसं कोमट पाणीच ह्यामध्ये घालायचं, म्हणजे नारळाचं दूध जे आहे ते भरपूर निघतं। ह्याला असं दाबून घेतलं आणि आता ह्याचा जो चोथा आहे त्याला पुन्हा यामध्ये पाणी घालायचं आणि पुन्हा हे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। तर अशा रीतीने आपण हे नारळाचं दूध काढून घेणार आहोत। नारळाच्या दुधामुळे हा पदार्थ जो आहे तो अतिशय स्वादिष्ट रुचकर बनतो। तर इथे मी हे नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे। आता ऐरोळी तयार करण्यासाठी आपल्याला पीठ तयार करायचं आहे। याकरता एका वाटीने मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। वाटी एकच वापरायची आपल्याला। त्याच वाटीने 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता त्याच वाटीने 1 वाटी आपण बेसन घेणार आहोत। सगळ्यांचं प्रमाण आपण सम घेतलेलं आहे। आता हे पीठ जी आहेत ती व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊ, मिक्स करून घेऊया। तर हे सगळे जिन्नस जे आहेत ते आपल्या घरामध्ये आहेतच, त्यामुळे वेगळं काही आणण्याची गरज नाही आहे। चवीनुसार आपण मीठ घातलेलं आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी इथे मी गूळ घेतलेला आहे। गोडाचा पदार्थ आहे, त्यामुळे तुम्ही हा पदार्थ नैवेद्याकरता सुद्धा बनवू शकता किंवा मग कधीतरी नाश्त्याकरता तुम्ही हा गोड पदार्थ तयार करून घेऊ शकता। आमच्याकडे मात्र नवीन लग्न झालेली मुलगी माहेरी येते ना, जेव्हा ती सासरी जायला निघते तेव्हा तिला हा गोडाचा पदार्थ बनवून दिला जातो। आता आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे, त्याकरता वाटीनेच आपण हे दूध मोजून घेऊया। तर 1 वाटी हे दूध मी आता घेतलेलं आहे। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। हे जे बॅटर आहे ते आपल्याला आपण जी भजी बनवतो त्या पद्धतीचं बनवायचं आहे। जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही, असं हे पीठ आपल्याला तयार करायचं आहे। तर इथे मी तुम्हाला किती वाटी नारळाचं दूध लागलं ते सांगेल। आता ही दुसरी वाटी मी नारळाचं दूध घेते। पहिल्या वेळेला आपण पटकन हे दूध घातलं, मात्र दुसऱ्या वेळेला थोडं थोडं करूनच घाला, कारण पीठ जर का पातळ झालं तर मग व्यवस्थित हा पदार्थ तयार होणार नाही। त्यामुळे नारळाचं दूध जे आहे ते थोडं थोडं करूनच घाला। चांगलं मिक्स करत करत आपण हे पीठ जे आहे ते तयार करून घेणार आहोत। ऐरोळी ही जी पारंपरिक रेसिपी आहे, सध्या अशा रेसिपीज ज्या आहेत त्या लोप पावत चाललेल्या आहेत। हल्ली कोणी काही करायला बघत नाही, पण अतिशय स्वादिष्ट हा पदार्थ आहे। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि एकदा केला तर तुम्ही नेहमी कराल, इतका स्वादिष्ट पदार्थ आहे। ह्याला चांगलं घोटाळून घ्या, ह्याच्यामध्ये गुठळी राहता कामा नये, इतकं मस्त हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तर इथे मी आता हे सर्व मिक्स करत करत हे पीठ तयार करून घेते आहे। तर इथे बघा, मला हे पीठ तयार करण्याकरता 2.25 वाटी दूध लागलेलं आहे। तुम्हाला थोडंसं कमी किंवा थोडंसं जास्त देखील लागू शकतं, पण साधारण अंदाज आहे 2.25 वाटी आपल्याला दूध लागलेलं आहे। आता हे झाकून रात्रभर आपण असंच ठेवून देऊया। दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र हे पीठ बघा छान असं फुललेलं आहे। आता थंडी आहे त्यामुळे थोडंसं कमी फुललेलं आहे, तरीसुद्धा तुम्ही ह्याला उबदार जागी व्यवस्थित ठेवा, चांगलं पीठ फुलून येतं। आता ही पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, भजीच्या पिठासारखीच आहे। यामध्येच आता मी अर्धा चमचा वेलची जायफळची पूड घातलेली आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यात नारळाचे तुकडे घालू शकता किंवा मग
काजूचे तुकडे वापरू शकता, मात्र मी इथे काही घातलेलं नाही आहे, प्लेनच ठेवणार आहे. आणि आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता आपण ऐरोळी तयार करायला सुरुवात करूया. तेल थोडं बेताचंच गरम करायचं आहे आणि त्यामध्ये असं पळीने हे सोडायचं आहे. आता मी एक एकच बनवते, कारण मी कढई जी घेतलेली आहे ती लहान घेतलेली आहे. मात्र मोठी अशी पसरट कढई घेतली तर एका वेळेला 4-5 ह्या ऐरोळ्या तुम्ही तयार करून घेऊ शकता. ह्याला मस्त असं तेल उडवायचं की मस्त फुलते, आतून अशी जाळीदार तयार होते आणि हलकी फुलकी ही ऐरोळी तयार होते. तर तुम्ही पाहू शकता, ह्याला रंगही खूप छान आलेला आहे आणि दिसायलाही खूप छान दिसते आहे, तितकीच ती स्वादिष्ट देखील आहे. तुम्ही अप्पे पात्रामध्ये पण हे बनवू शकता, पण मात्र अप्पे पात्रामध्ये ते छोटे छोटे बनतात, त्यामुळे ह्या वड्यासारखं हे छान दिसतं अशा पद्धतीने बनवलं तर. आता मी दुसरी ऐरोळी आपण इथे तयार करत आहोत. प्रमाण तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल तर एकाच वाटीने सर्व पदार्थ आपण सारखेच घेतलेले आहेत. 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि 1 वाटी आपण गूळ घेतलेला आहे. असं हे प्रमाण आहे, त्यामुळे लक्षात ठेवायला सोपं आहे. आता याच पद्धतीने मी बाकीच्या सर्व ऐरोळी तयार करून घेते. मस्त असा हा गोडाचा पदार्थ आहे. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.